हा जो आड दिसतोय हा निजामाच्या काळातील आड आहे। भारताला स्वातंत्र्य 1947ला भेटलं, त्याच्यानंतर भारतामध्ये माणसांच्या सुखसोयीसाठी ग्रामपंचायती वगैरे स्थापन झाल्या, परंतु आज तागायत आमच्या वडगाव लाखमध्ये आत्तासुद्धा अशी पाण्याची परिस्थिती आहे। हा तुम्ही आड बघू शकता, हा किती खोल आहे। ग्रामपंचायतने सांडपाण्यावरती, पिण्याच्या पाण्यावरती एवढा मोठा खर्च करूनही आज अशी का परिस्थिती येते की इथल्या नागरिकांना हे अशा प्रकारे पाणी ओढावं लागते। आमच्या गावामध्ये हर घर नळ ही योजना पण राबवलेली आहे, पण ती योजना राबवून उपयोग नाही, त्या नळाला पाणी सुद्धा आलं पाहिजे आणि ते पाणी येण्यासाठी पूर्वनियोजित पाण्याचं नियोजन पण असणं पाहिजे। हे बघू शकता, ही घागर अशी भरावी लागते आणि ह्याला ओढण्यासाठी किती ताकद लागावं लागत असेल। मग तुमच्या हर घर नळ योजनेचा काय उपयोग? तुम्ही 5-5, 6-6 लाख रुपये तळ्यावरून जी गावामध्ये पाईपलाईन आणलेली आहे त्याचा काय उपयोग? हा माझ्या प्रशासनाला थेट सवाल आहे, इथल्या ग्रामसेवकांना थेट सवाल आहे, इथल्या पंचायत समिती BDO असतील, तहसीलदार असतील, ह्यांना थेट माझा सवाल आहे। आता हे आम्ही ओढू शकतो, पुरुष ओढू शकतात, महिलांनी काय करायचं? त्यातल्या त्यात हा राट पण तुम्ही बघू शकता, हा राट फिरत नाहीये, इथं काय करायचं? तरी ही परिस्थिती गांभीर्यानं लक्षात घेऊन ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती। जाणता महाराष्ट्र न्यूज, संपादक प्रवीण चंदनशिवे। जाणता महाराष्ट्र, जनतेचा आवाज, जाणता महाराष्ट्र।